12वीत असाल आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये बीबीए, बीसीए किंवा बीएमएस यापैकी कुठलाही कोर्स करायचा विचार करत असाल मित्रांनो, तर ही जी वेबसाईट आता स्क्रीनवर दिसते आपल्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. आता ह्या कोर्सेससाठी सीईटी कंपल्सरी आहे. 2024 मध्ये ही सीईटी इंट्रोड्यूस झाली होती. त्यावेळी बऱ्यापैकी मुलांना माहिती नव्हतं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बीबीए, बीसीए करताच आलं नाही. 2-2 वेळा ही सीईटी झाली, पण माहिती नसल्यामुळे मित्रांनो सीईटी दिली नाही आणि बीबीए, बीसीए या कोर्सला प्रवेश घेता आला नाही. 2025 मध्येही जवळपास तीच परिस्थिती होती, म्हणून 2दा सीईटी घेण्यात आली. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहितीच नव्हतं अशी सीईटी असते. फक्त जाऊन परीक्षा देऊन आले. अगदी 0% सुद्धा त्या मुलांना सीईटी मध्ये मिळालेला आहे. आता 12वीच्या मार्क्सची कुठलीही किंमत इथे राहिलेली नाहीये. म्हणजे 12वीला जर आपण खूप पैसे भरून म्हणजे लाख रुपये भरून जर वेगवेगळे क्लासेस लावले असतील आणि या अपेक्षेने की 12वीत खूप चांगला स्कोर झाला तरच मला चांगलं कॉलेज मिळेल, बीबीए करता येईल, बीसीए करता येईल, तर मित्रांनो हा गैरसमज आहे. आता 12वीच्या मार्क्सला 0 व्हॅल्यू आहे. सगळा फोकस हा आपल्याला आता सीईटी वर ट्रान्सफर केला पाहिजे. सीईटी फक्त आता इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. 100% सीईटीचे मार्क्सच फक्त पर्सेंटाईलच फक्त इथे कन्सिडर केले जातात. आता चला या परीक्षेचं नेमकं स्वरूप काय असेल ते समजून घेऊया. त्याआधी आपल्याला ही परीक्षा कधी असेल अंदाजे त्याचा अंदाज बांधूयात. मित्रांनो या वर्षी ही परीक्षा 29 आणि 30 एप्रिलला झाली होती. तर 2026 मध्येही जवळपास एप्रिल एंडलाच ही परीक्षा होणार आहे, म्हणजे तुमच्या 12वीच्या परीक्षेच्या नंतर. आता मग 12वीची परीक्षा झाल्यानंतर अभ्यास स्टार्ट करायचा का? तर मित्रांनो इथे बिलकुल गडबड होणार आहे. आपल्याला हा अभ्यास आत्ताच चालू केला पाहिजे. साधारणतः 7-8 महिने आता ह्या परीक्षेला राहिलेले आहेत. सिलेबस जर बघितला तर हा आपल्या 12वी पर्यंतच्या सिलेबस मध्ये जवळपास नसतो. इंग्लिश बऱ्यापैकी असतं, पण बाकीचा अभ्यास आपल्याला बिलकुल इथे करावा लागेल. तर आपण याचा सिलेबस बघूयात. हा 2025 चा सिलेबस आहे. 26 चा जवळपास हाच असणार आहे. आपण परीक्षेचा पॅटर्न इथे समजून घेऊयात. तर इंग्लिश लँग्वेज इथे आपण बघू शकता. पहिला जो सब्जेक्ट असेल आपल्याला इंग्लिश असणार आहे. दुसरा असणार आहे रिझनिंग. तिसरा असणार आहे जनरल नॉलेज. चौथा असणार आहे मित्रांनो कॉम्प्युटर बेसिक. तर इथे साधारणतः 30 प्रश्न विचारतील. इंग्लिशसाठी 30 मार्क्स, देन म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क. Then guys, reasoning साठी they ask 40 question, each question carrying 1 mark weightage, so final total is 40 marks. So same 15 marks general knowledge, 15 marks computer basics and 15 like this आपल्याला मार्क्स इथे टोटल मिळते. So 100 questions they ask for 100 marks. आता वेळ किती मिळतो तर 1.5 तास, म्हणजे साधारणतः 90 minutes you get for this exam. So less than a minute तुम्हाला इथे क्वेश्चन हा अटेम्प्ट करायचा असतो. निगेटिव्ह मार्किंग नसते आणि त्यामुळे जे अभ्यासू विद्यार्थी असतात डेफिनेटली त्यांना एक कॉम्पिटेटिव्ह एज इथे मिळतो, कारण ज्यांनी तुक्के लावले त्यांना सुद्धा चांगलं पर्सेंटाईल इथे मिळू शकतं. तर मित्रांनो मोड ऑफ द एक्झामिनेशन ऑनलाईन आहे. वेगवेगळ्या स्लॉट्स मध्ये ही एक्झाम होणार आहे. तर आता ह्या एक्झाम साठी प्रिपरेशन कशा पद्धतीने आपण प्लॅन आउट करू शकता. मित्रांनो इथे रिझनिंग बद्दल बोलूयात. तर रिझनिंग मध्ये 2 पार्ट आहेत, वर्बल आणि अरिथमॅटिक. आता अरिथमॅटिक म्हणजे मित्रांनो क्वांट आपण समजू शकतो. त्याच्यात टॉपिक येतात जसे रेशो प्रपोर्शन असेल, तुमचं पर्सेंटेज असेल, प्रॉफिट अँड लॉस असेल, असे वेगवेगळे टॉपिक, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजे अगदी 10वी पर्यंतचं जे फंडामेंटल अरिथमॅटिक मॅथ्स असतं ते जनरली इथे तुम्हाला विचारलं जातं. मग त्याच्यात डेटा इंटरप्रिटेशनही असतं. रिझनिंगची डेप्थ ही बऱ्यापैकी चांगली आहे. रिझनिंगवर खूप स्ट्रॉंग क्वेश्चन्स इथे विचारले जातात. इंग्लिशची डेप्थ खूप आहे. तर जर तुमचं इंग्लिश वीक असेल, वोकॅब्युलरी तेवढी परफेक्ट नसेल, तर मित्रांनो इट्स द राईट टाइम टू स्टार्ट विथ इंग्लिश आणि इमिडिएटली तुम्हाला वोकॅब्युलरी बिल्ड करायला सुरुवात करायची आहे. मग अगदी आर्टिकल टॉपिक असेल, जिरंड टॉपिक असेल, मित्रांनो इमिडिएटली प्रिपरेशन आपल्याला स्टार्ट केलं पाहिजे, बिकॉज इट टेक्स टाइम आणि मॅक्सिमम वेटेज जो आहे 70% वेटेज हा इंग्लिश आणि रिझनिंगचाच आहे. जीके मध्ये 2 पार्ट असतात, स्टॅटिक जीके आणि तुमचा करंट अफेअर. आता स्टॅटिक जीके कधी बदलत नाही, म्हणजे भारताचे पहिले प्राईम मिनिस्टर कोण होते हे निश्चित झालंय मित्रांनो, ते बदलणार नाही. तर याला भरपूर पाठांतर लागत असतं. करंट अफेअर बद्दल बोलायचं झाल्यास
आपल्याला साधारणतः एका वर्षापर्यंत जे काही झालेलं असतं त्याचा अंदाज बांधायचा असतो. नॉर्मली 3 ते 4 महिने इनफ असतात, पण आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स हे जनरली येत असतात. आता कॉम्प्युटर बेसिक्स बद्दल बोलायचं झाल्यास, ज्या मुलांचं 12वी मध्ये कॉम्प्युटर विषय आता आहे, IT आहे, त्यांना बऱ्यापैकी याची आयडिया असते. पण ज्यांना कॉम्प्युटर या सब्जेक्टचा गंधच नाही मित्रांनो, त्या मुलांना बरेचसे टॉपिक हे प्रिपेअर करावे लागतात आणि खूप डेप्थ मध्ये असतात. म्हणजे अगदी एक टॉपिक, आता मी समजा बेसिक्स ऑफ इंटरनेट बद्दल बोललो, सिस्टम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बोललो मित्रांनो, प्रिपरेशनची डेप्थ ही बऱ्यापैकी असते. तर इन शॉर्ट आपल्याला साधारणतः 7 ते 8 महिने हे लागणारच या प्रिपरेशनला. सुरुवात ही आपण रिझनिंग ह्या सब्जेक्टनेच केली पाहिजे. 5वी ते 10वी पर्यंत जे अरिथमॅटिक मॅथ्स असतं ते आपल्याला प्रिपरेशन म्हणजे त्या टॉपिक्सने आपल्याला सुरू केलं पाहिजे. त्यानंतर रिझनिंग वर गेलं पाहिजे. मग इंग्लिश आपल्याला कंटिन्युअसली पॅरलली स्टार्ट करायचं आहे. GK साठी आपण ChatGPT ची हेल्प घेऊ शकता. पण मित्रांनो, होतं असं आहे की ChatGPT कडे जो काही डेटा असतो तो डेटा हा सगळा त्याला प्री डिफाईन्ड डेटा असतो. तो डेटा ओल्ड जर झाला किंवा त्या डेटा ओल्डच असेल आणि मित्रांनो काही फॅक्ट्स ह्या बदललेल्या असतील, अशा केसमध्ये ChatGPT आपल्याला एक फेक इन्फॉर्मेशन देतं. त्याला वाटतं ती इन्फॉर्मेशन खरी आहे, पण ती इन्फॉर्मेशन फेक असतं. यालाच आपण हॅल्युसिनेशन म्हणतो. तर म्हणून 100% आपल्याला ChatGPT वर निर्भर राहता येत नाही. कॉम्प्युटर बेसिक साठी आपल्याला परफेक्ट मटेरियलच लागतं. या वर्षी मित्रांनो, NSG अकॅडमीचा जो प्रिपरेशनची जी बॅच होती, अरुष पाठक ही गॉट BMCC मित्रांनो, 100% त्याला मिळालेले आहेत. महाराष्ट्रात जर आपण नंबर ऑफ स्टुडंट्स बघितले तर साधारणतः 30 ते 40 हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यापैकी साधारणतः 18 ते 20 हजार मुलं फक्त क्वालिफाय होतात. मित्रांनो, आरुष पाठक गॉट 100% आणि त्याला BMCC कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे. तर आपल्याला ही बॅच जॉईन करायची असेल तर साधारणतः दिवाळीच्या आधी एक आणि दिवाळी नंतर आम्ही ही एक बॅच प्लॅन करतोय. या बॅच मध्ये आपण एनरोल होऊ शकता. 5 पुस्तकं आपल्याला ह्या बॅच मध्ये मिळतात. मग त्यासाठी म्हणजे रिझनिंग मध्ये वर्बल अरिथमॅटिक हे 2 पार्ट असतात, इंग्लिशची सेपरेट बुक, GK अँड तुमचं कॉम्प्युटर बेसिक्स. रेग्युलर सेशन्स तुमचे असणार आहेत. साधारणतः 2 तासाचं तुमचं सेशन असेल, त्यानंतर 2 तास तुमची प्रॅक्टिस ही क्लासमध्येच होते. मग तुम्ही ऑनलाईन माध्यमातून जॉईन करू शकता, ऑफलाईन माध्यमातून जॉईन करू शकता आणि अगदी रेकॉर्डेड स्वरूपातही आपण ही बॅच जॉईन करू शकता. पूर्ण परीक्षेपर्यंत हे प्रिपरेशन असणार आहे. ज्यावेळेस तुमची बोर्डची एक्झाम असेल त्यावेळी साधारणतः 1 महिन्याचा ब्रेक आपल्याला मिळणार आहे. 1 महिन्यात आपल्याला ते प्रिपरेशन पूर्ण करायचं आणि त्यानंतर बॅच लगेचच जॉईन करायची आहे. वेगवेगळ्या टॉपिक वाईज असतील, फुल लेंथ मॉक्स असतील, सगळ्यांची प्रोव्हिजन ह्या बॅच मध्ये असते. बॅच खूप कॉम्प्रेहेन्सिव्ह असते. ह्या वर्षाचा जर निकाल आपण बघितला मित्रांनो तर साधारणतः एक 5000 रँक पर्यंतची मुलं जी आहेत ती त्यांना चांगले पर्सेंटाईल आहेत. बाकी सगळ्या मुलांचे मार्क्स हे खूप वीक आहेत आणि ह्या केसमध्ये आपल्याला अपेक्षा म्हणजे चांगल्या कॉलेजची तर अपेक्षा करूच नाही. तर इथे जर हे यश आपल्याला संपादित करायचं असेल, महाराष्ट्रातनं आपण कुठूनही हे सेशन बघत असाल मित्रांनो, तर आपण ही बॅच जॉईन करू शकता. खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आमची टीम आपल्याला व्यवस्थित गाईडलाईन देईल. आणि फक्त एकच लक्षात घ्या, 12वीत जर आपण 12वीत बोर्डात चांगले मार्क्स मिळतील म्हणून क्लास लावले असतील मित्रांनो, तर थोडं त्याचं वेटेज कमी करा आणि जास्त व्हॅल्यू याला द्या. कारण 12वीच्या मार्क्सला 0 व्हॅल्यू आहे. 100% CETच्या मार्क्सवरच आपलं पुढचं भवितव्य निर्भर करणार आहे. थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स.